नमस्कार. दर्पण या माझ्या मिनी कथा तुम्हाला आवडलेल्याच आहेत आणि भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तुम्ही लाईक कराल, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाल, कारण यातली पात्र तुम्हालाही कुठंतरी भेटलेली आहेत. कथा छोट्याशा आहेत, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुठंतरी अशा पात्रांना भेटलोय, म्हणूनच त्या खऱ्या आहेत. पुढची कथा आहे आधार. दुपारचा 1:30 वाजला तरी मालन घरी आली नव्हती. आज शनिवार, 11:30लाच शाळा सुटते. अजूनही ती घरी का आली नाही? हरीशला प्रश्न पडला होता. 2:20 ती घरी आली. केवढा उशीर? शाळा 11:30लाच सुटली ना? एवढा उशीर का झाला? हरीशच्या प्रश्नानं तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं. वेळ झाला. आज इन्स्पेक्शन झालं ना अचानक, त्यामुळे उशीर झाला. एवढं बोलून ती बेडरूममध्ये गेली. आज हरीशनं असं का विचारलं? कपडे बदलताना ती विचार करीत होती. जेवायला वाढलंय. दोघंही निमूटपणे जेवली. हरीश टीव्ही पाहत बसला. तिनं आवराआवर करून अंथरुणावर अंग टाकलं, पण डोळा लागत नव्हता. हरीशच्या प्रश्नानं ती कमालीची अस्वस्थ झाली होती. आजपर्यंत असं कोणीच विचारलं नव्हतं. असा प्रश्न विचारणारं घरात तिसरं कोणीच नव्हतं. विचाराचं काहूर उठलं असतानाच अचानक वादळ थांबलं. तिला हलकं वाटू लागलं. तिला जाणवलं, आपला मुलगा हरीश मोठा झाला आहे. चांगलं वाईट सगळं त्याला कळतं. आपला आधार तयार झाला आहे. ती आनंदानं उठली आणि हरीशशी गप्पा मारीत बसली. तिचा आधार आता तयार झाला होता. खूप खूप धन्यवाद.